स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शेत जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेत जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। दरम्यान प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी शोले स्टाईलने पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मंजूर कराव्या अशी मागणी केली। वीज प्रकल्पासाठी जमीन दिल्यानंतरही अद्याप योग्य मोबदला मिळाला नसल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केलेला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडण्याचे आश्वासन दिले। सर्वप्रथम महाजनको कंपनीला आम्ही आमची शेती दिलेली नाही आहे। महाजनकोला आम्ही शेती दिलेली नाही। आम्ही औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी आमची जमीन दिली होती। आम्हाला नोकरीचं आम्ही दाखवलं होतं। आम्हाला प्रत्येक सातबाऱ्यामधले सगळे जे वारस असतील त्यांना एक एक माणसाला नोकरी मिळणार होती। ते पण आम्हाला फसवलं, त्याच्यात पण फसवलं। परत आमच्या शेतीत काम करत असताना पोलिसांचा वापर करून ही जी कंपनी आहे कुठली टाटा कंपनीला आम्ही जमीन दिलीच नाही आहे, पण टाटावाले आम्हाला पोलिसांचा वापर करून आम्हाला मारझोड करायचा प्रयत्न करतात, दम द्यायचा प्रयत्न करतात, गुन्हा दाखल करतात आणि आमच्याकडून प्रत्येक वेळेस मागतात तुमच्याकडे काम थांबवायचं काय पेपर आहेत का, आणि आम्हाला वाढीव भाव पाहिजे, प्रत्येकाला नोकरी पाहिजे, परत नोटीस विहिरीचा मोबदला पाहिजे, आम्हाला पाईपलाईनचा मोबदला पाहिजे, झाडांचा मोबदला पाहिजे। या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे, पाईपलाईनचा पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही, थांबवणार नाही।